नमस्कार, मी राजश्री सचिन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप असं स्वागत आहे. तर आज ना सियाचे पप्पा, बाबा, आत्तू सर्व गेले बाहेर थोडेसे आणि आत्यान ते पण घरी नाही आहे. मी एकटीच आहे घरी. आज मला पण खूप बोर होत आहे. तर त्याच्यामुळं ना मस्त असं मी आता शेतामध्ये चक्कर मारून येते आणि आमच्या घरापासले तुम्हाला झाडं पण दाखवते आज मी छान छान. तरी चला. बघा आमच्या पोर्चमध्ये सुंदर अशी झाडे ठेवले कुंड्यांमध्ये. इकडे पण आहे, इकडचे ना पाणी घातलं त्याच्यामुळे खाली ठेवले वाटतं. इथे छान असे कुंड्यांमध्ये शोचे पण झाडं लावलेले. हे बघा इकडच्या साईडच्या कुंड्या थोडं खाली ठेवलं मी आता त्या वर पण ठेवून देते. इकडे पण खूप असे छान छान झाडं आहे. आज खूप बोर होतं आहे. सिया पण नाही घरी आणि करमत पण नाही. टॉमी कुठं गेला काय माहिती आज. हे बघा छान असं शोचं झाड आहे हे. इकडचे झाड ना मी वरती ठेवून देते. मस्त अशा कुंड्यावरती ठेवून दिले मी आता. ते एक झिनियाचं झाड आहे खूप छान असं. इकडे तुळस आहे आमची आणि इकडे ना नारळाचं झाड आहे आमचं. खूप असे नारळ लागलेले होते त्याला. एक तोडलं होतं आम्ही. सियाला पाणी प्यायचं होतं नारळाचं. ती सारखी पाणी पाणी करत होती. तिला तोडून दिलं होतं एक. आणि इकडं पण खूप असे नारळ होते पण याची ही फांटी तोडल्या गेली. त्याला खूप असा बोजा झाला त्याच्यामुळे ते सगळे नारळ पडून गेले आमचे. खूप असे नारळ होते सगळे पडले गेले. इकडनं पण आले आता. इकडे आमचा द्राक्षांचा बाग आहे. हे आमचं घर आहे. चला छान असं चक्कर मारते मी आता. इकडे हा आमचा द्राक्षांचा बाग आहे, नवीन बाग आहे. हे बाकी किती अशी काळीचे द्राक्ष लागलेले. काळीचा बाग आहे हा काळ्या द्राक्षांचा. खूप अशी द्राक्ष पण लागलेले बागेमध्ये. बघा किती छान आहे. आज हवा पण सुटलेली खूप. विहीर आहे आणि विहिरीच्या साईडने नाही तर आम्ही बोरीचं झाड लावलं होतं. ऑनलाईन बोलवलेलं होतं. खूप मोठं असं झालंय ते झाड. त्याला यावर्षी एवढे बोरं नाही आलेले पण मागच्या वर्षी खूप असे बोरं आलेले होते त्या झाडाला. इकडनं जाते ना मी. किती मोठं असं झालंय ते बोरीचं झाड. छोटे छोटे बोरं लागले पण आले नाही त्याला अजून. आणि आमच्याच घराच्या पाशी एक बोर लावली याच्याच बरोबरीने घेतली होती. त्याला पण खूप अशी खूप बोरं आले यावर्षी त्याला. त्याला ती पण दाखवते मी तुम्हाला. तर बाग आहे आमचा. इकडं हा पहिल्याच वर्षीचा काळीचा बाग आहे आणि खूप असा माल आलाय त्याला. म्हणजे खूप अशी द्राक्ष पण आले त्याला यावर्षी. इकडे पण एक छोटंसं असं आंब्याचं झाड आहे आणि इकडे पण एक आंब्याचं झाड. इथं कडीपत्त्याचं पण झाड आहे आमचं. इकडे हा डाळिंबाचा बाग आमचा. आणि बा इकडे एक बोरीचं झाड आहे. त्याला खूप अशी बोरं आले यावर्षी. चिक्कूचं पण झाड आहे आमच्या इथे आणि त्याला चिक्कू खूप आले. सियाला चिक्कू खूप आवडतं. आणि किती बोरं आले. किती बोर लागले यावर्षी याला. त्याच्या साईडने निमोनीचं पण झाड आहे. त्या साईडनी पण दाखवते बोरीचं झाड. खूप बोर आले. मी एक बोर तोडून बघते खायला. मोठे पण बोर आहे खूप असे. खायला पण बाहेर लागते हे बोर.
चला मी परत आली आता घरी. आज टॉमी पण नाही घरी. टॉमी कुठे गेला काय माहिती. बा चिक्कूचं झाड आहे, किती चिक्कू आले, अजून छोटे आहे. हे लाल पेरूचं झाड आहे, म्हणजे वरून पण तो पेरू लाल दिसतो आणि मधून पण लाल दिसतो. तो मोगऱ्याचा आहे. इथे असे शोचे. हे वेलवेटचं फुलाचं झाड आहे, तर कमी झाले, नाही तर अगोदर खूप असे वेलवेटचे फुलं आले होते याला. हे गुलाबाचं आहे. चला छान असं चक्कर मारून मी आता परत घरी आले. तर कसे वाटले आमची झाडे वगैरे तर नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये. बाय.